आहे का मग? आत्ता लाईव्ह आलोय पण हे जरा तो आधीचा लाईव्ह गेला. आई शपथ. सॉरी मग अशी जरा कनेक्शनचा काहीतरी इश्यू झाला त्यामुळे लाईव्ह खूप स्ट्रॉंग नको. मग असेल तर मग मध्ये त्याची नाही इकडे नाही मग कमीच कर. स्ट्रॉंग नको. पुढचा रॅपिड फायरचा प्रश्न घेऊया. सर्वात जास्त रिटेक कोण घेतं? हल्ली तर सर. कोणीच घेत नाही. सरांना काही काही सुचतं त्यामुळे मध्ये असं म्हणायचं आपण आपल्याला काय. हा. पण हल्ली खरंच कोणी घेत नाही. नाही. सगळे वन टेक वन शॉट. नाही आणि आता असं झालं ना की 2-3 महिन्यामध्ये थोडंसं कॅरेक्टर प्रत्येकाला समजलंय किंवा आपल्या एक पट्ट्यात येतं ना थोडंसं. त्यामुळे मला वाटतं की ते इझिली आता करतायत सगळेजण. त्यामुळे रिटेक्स नाही होत फारसे. तुम्ही गाणं खूप छान म्हणता. थँक्यू ज्योतिजी. कोणता कलाकार वन टेक सीन घेतो? सगळेच. सगळे आपल्याला म्हणजे कोण आहे? हे ऐकून लोक बघायला येतील की कोण कोण आहे. आरके कधी चांगला होणार मोहिनीला. मोहिनीसाठी. आता काय मोहिनी बरी वागेल त्यावेळेला होईल कदाचित चांगला. मी चांगलीच वागते. सांगा जरा बघ आरकेला. आता चांगली वागते. मोहिनीची काही चूक आहे का? ते एवढे पैसे घेतलेस तू ते आरके एक्झॅक्टली. मी मोहिनी बिचारी साधी भोळी मुलगी आहे आणि एवढा विश्वास ठेवते आरकेवर. पॉज का गेला या वाक्यानंतर? मोहिनी एवढी साधी बोळी मुलगी आहे याच्यानंतर एवढा पॉज का होता? तर आरके छळतोय. सो येस. हो थँक्यू गौरी. मोहिनी दीदी क्यूट आहे असं म्हणणं आहे तिचे. ठीक आहे आपण पुढचा प्रश्न घेऊया. सेटवर सर्वांची लाडकी व्यक्ती कोण आहे? मी. हा कोण? परत Connection गेलं वाटतं. करेक्शनही गेलं आणि कन्व्हिक्शनही गेलं. बघू कोण सेटवर सर्वांची लाडकी कोण आहे? कोण आहे? मोहिनी ताई आरके सर. अरे, उत्तर द्यायचंय. मी. मोहिनी असू शकते कदाचित. शून्य कन्व्हिक्शन नाही. सेटवर लाडकी सगळेच अजून लाडके मला वाटतं झाले नाहीत. पण आम्ही सगळेजण तुम्हा प्रेक्षकांचे लाडके झालोय इतक्या कमी Yes. कालावधीत. हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट वी आहे. आर वेटिंग फॉर आरकेला प्रेम होईल मोहिनीवर. हो जसं अवघड आहे थोडं पण बघूया आता कसं होतंय. आपण पुढचा प्रश्न. कोणता सीन शूट करणं सगळ्यात कठीण होतं? तुझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी. तू सांग आधी. माझ्यासाठी कठीण होतं मला वाटतं बस चालवण्याचा सिक्वेन्स होता. तो कठीण होता कारण खूप ऊन होतं आणि त्याच्यात ते आउटडोर शूट होतं. आणि क्लच पर्यंत पाय जात नव्हते. तर तो कठीण होता. किंवा बरेच माझी पहिली सिरियल असल्यामुळे बरेचसे सीन कठीण होते माझ्यासाठी. पण मला वाटतं बस चालवणं हा सर्वात जास्त कठीण होता. तुला? मला तर इन जनरल तो शूटिंग वाला सिक्वेन्स जो झाला आपला तो खूप कठीण होता. कारण एवढं ऊन असायचं. आम्ही आउटडोर करायचो आणि मोस्टली सगळे असे वन शॉट टाइप्स. इकडे मुवमेंट तिकडे मुवमेंट आणि सगळे वन गो मध्ये 1-2-3-3 पाणी सीन करायचे. ते कठीण गेले माझ्यासाठी. माझ्यासाठी म्हणाल तर तो पोतराजचा जो एक सिक्वेन्स होता तो थोडासा अवघड होता. म्हणजे त्या ह्याच्यात कारण ते कम्प्लिटली ड्रास्टिकली वेगळं होतं. आरकेचं कॅरेक्टर आणि ज्या रूपात तो तुम्हाला सगळ्यांना दिसला तो ते जरासं ट्रिकी होतं करणं. पण करायला खूप मजा आली. जेवढा अवघड होता किंवा जेवढं काय म्हणतो आपण की त्या गोष्टीसाठी वेळ दिला आणि जेवढे एफर्ट्स केले तेवढा तो चांगला स्क्रीनवर दिसला. त्यामुळे त्याचं समाधान आहे नक्कीच. एक प्रश्न घेऊया की पिंकी खऱ्या आयुष्यात एवढी बिनधास्त आहे का? समीर ह्याचं उत्तर देऊ शकेल. तो जास्त ओळखतो तिला आमच्यापेक्षा. श्वेताताई पण. हो पिंकी खऱ्या आयुष्यातही तशीच आहे. म्हणजे जे तुम्ही बघता पण अर्थात कॅरेक्टर म्हणून तिनं जे काही या पिंकी या कॅरेक्टरसाठी म्हणून तिने जे काही तिच्यातले बदल आहेत केलेत किंवा काही गोष्टी केल्यात त्या खरंच कमेंडेबल आहेत.
पिंकी तशी अजिबात नाहीये. म्हणजे बोलताना तुम्ही बघत असाल तर मध्ये मध्ये ती हिंदीचं काही वाक्य बोलते. कारण तुम्ही जर बघितलं असेल की इंडस्ट्रीमध्ये जी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून जे काम करणारी लोक आहेत, बऱ्याच जणांना ती सवय असते, पण ती तिने कॅच केली आणि तिच्या कॅरेक्टरसाठी खूप चपखलपणे तिने वापरली. त्यामुळे हो, बिंदास्त वगैरे आहे ती. आता गौरी जॉईन झाली असती तर जरा बरं झालं असतं. श्वेताताई जॉईन झाली आहे. हो, श्वेताताईला रिक्वेस्ट पाठवली. इथून करू शकतो ना आपण? बघ ना. कुठून असतं रे? थँक्यू पवन. कोणतरी येते नवीन सिरियल मध्ये. ज्याला दाखवायचं नाहीये तुम्हाला, सरप्राईज आहे. स्निक पीक दिली आम्ही. क्युरिओसिटी. कोणीतरी येत आहे. श्वेता मेंढरे declare- काय? बिग बॉस मध्ये कधी जाणार समीर? तू सांग. पाऊस कधी थांबेल माहित नाही. पाऊस कधी थांबेल काय माहिती नाही, पण तुमचं प्रेम अजिबात थांबवू नका आमच्या आणि सिरियलवर. खूप पाऊस पडतो. बरसात राहू दे. आणि एपिसोड असेल 100वा. किती वाजता? 7 वाजता, आज 7 वाजता. आज हा, कारण हा एपिसोड तासाचा एपिसोड आहे. महासंगम. नक्की बघा. हम्म, बरं, तुम्हाला ललिता आणि अजिंक्यबद्दल काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. वैष्णवी पाटील या पण आल्या. त्या म्हणतात आमच्या खूप मोठ्या फॅन आहेत, सिरियल बघता. थँक्यू सो मच वैष्णवीजी. आणि तुमची जोडी खूप छान आहे सोनूजी. थँक्यू. थँक्यू. सईचं खूप प्रेम आहे तुझ्यावरती. थँक्यू सई. राज म्हणतात 100 एपिसोड. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू राजजी. आणि आता तू मध्ये आपल्याला विचारलं टीएम्स मध्ये की तुम्हाला अवघड सीन कुठला होता किंवा कुठला करायला, तर मला तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना की तुम्हाला आवडलेला असा एखादा सीन किंवा असे सीन्स किंवा असे एपिसोड्स किंवा स्पेसिफिकली काही असं असेल तर तेही तुम्ही आम्हाला सांगू शकता. वैष्णवी पाटीलजी, मी घेतलं तुमचं नाव. थँक्यू सो मच. उखाण्यात नाही येऊ शकत आता. थँक्यू Thank you, ज्योती सतीजी. पंडितजी. थँक्यू. अजून काही आले? आम्ही सॉरी, आम्ही जरा ऑफ झाल्यासारखे वाटत असू तुला. डीएम्स पण येत आहेत आम्हाला खूप, सो तेही थँक्यू चेक. मंदारजी. चलो बाय बाय. मी सीन करायला चाललोय. येस. बाय मुकुंद. बाय बाय. बाय बाय. आता तुम्ही मुकुंद बद्दल बोलू शकता. सागर म्हणतायत कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सागर. सर आणि मॅम, तुम्ही खूप पुढे जाल. थँक्यू. तुमच्या शुभेच्छा आणि प्रेम आमच्या सोबत असंच राहू दे. थँक्यू सो मच. आम्ही नक्की प्रयत्न करू. तुमची मालिका खूप छान आहे म्हणतायत. नाव आता आपण एक पर्टिक्युलर एक आर्टिस्ट बद्दल बोलूयात. जसं की पहिले घेऊयात महेंद्र, म्हणजे माझे वडिलांचं जे काम केलंय शंतनू सर. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं ते पुढच्या काही वेळात तुम्ही बोलू शकता. आपण एक ऍक्टरचं घेऊ आणि मुकुंद विचारा, बट चांगला वाटतो त्याचे क्वेश्चन खूप मिस. सो आता ही जे म्हणाली तसं की आपण महेंद्र सरांबद्दल हा. या कॅरेक्टर बद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता किंवा विचारू शकता. आपण जर आपल्याला कुठल्या को आर्टिस्ट बद्दल महेंद्र सरांना मी खरं तर मी पहिल्यांदा काम करतोय त्यांच्याबरोबर. मी सुरुवात करतो सांगायला. आणि मी त्यांचे सीन्स बघितले. आमचं वेगवेगळं लागत होतं कारण आधी आरके घर आणि मोहिनी हाऊस वेगवेगळे आहे, त्यामुळे मोहिनीच्या घरातल्या लोकांचे सीन्स वेगळे होतात, माझे वेगळे होत होते. तर तेव्हा मी पहिल्यांदा त्यांचं काम पाहिलं होतं आणि या दोघांचा सीन पाहिला होता आणि मी हिलाही सांगितलं होतं आणि त्यांनाही जाऊन सांगितलं. म्हटलं की अरे मला खूप भारी वाटलं तो मुलगी आणि बाबांचा सीन बघताना. आणि म्हणलं मलाही मुलगी आहे, तर असा कधी जर सीन किंवा असं कधी माझं रिअल लाईफ झालं तर मला हे कायम लक्षात राहील की अरे मी असं काहीतरी पाहिलं होतं. आणि तो खूप रिअलिस्टिक केला होता. अत्यंत गोड सीन केला होता त्यांनी.
आणि तुम्हाला सगळ्यांना त्यांचं काम आवडतं. आम्ही स्वतःही फॅन ऑफ त्यांचे. पण मजा येते काम करायला. आणि अत्यंत काय म्हणतो ना, जेंटलमन माणूस आहे. म्हणजे जेवढी त्यांची पर्सनॅलिटी दणकट आहे, सॉलिड आहे, तेवढ्याच जेंटलमन आहेत. त्यामुळे खूप मजा येते. ते माणूस म्हणून, त्यांच्याकडून माणूस म्हणून पण शिकण्यासारखं आहे की ते जेव्हा सकाळी येतात तेव्हा सगळ्या टीमला आणि Good असं morning. खूप एनर्जी, एक सकारात्मक एनर्जी घेऊन येतात. आणि मला त्यांच्यासोबतचा सर्वात आवडलेला सीन फायटिंग सिक्वेन्स जो एंट्रीचा तो तर आहेच. पण एक असं होतं की मी माझ्या म्हणजे बाबांना सांगते की तुम्ही लग्नासाठी कन्व्हिन्स करत असते, आणि मी जेव्हा त्यांचं एक कामाचं लेटर बघते की त्यात त्यांच्या जीवाला स्टंट असा आहे की तो जीवाला धोका असू शकतो, तर मला तो त्यांच्यासोबतचा सीन करायला खूप मजा आली होती. आणि कॉम्प्लिमेंट आहे ते. थँक्यू. तर तर त्यांच्यासोबत तो सीन करायला मला नक्कीच मजा आली होती. आपण आता शालिनी ज्या आहेत, माझी आई आहे, त्यांच्याबद्दल थोडं बोलूयात. परत एकदा मी पहिल्यांदाच काम करतोय त्यांच्याबरोबर. आणि तिच्याबरोबरही काम करायला मजा आली. कारण एकतर जे सिक्वेन्सेस होते, शूट केले होते, तुम्ही बघितलं असेल तर मोहिनीचा पास सगळा त्या सिक्वेन्सेस मध्ये होता. आणि ते करणं खरं तर खूप अवघड असतं. म्हणजे दिसताना आपण जरी व्हिज्युअली आपल्यात बरेच बदल केले की तरुण दिसण्यासाठी, किंवा तो लुक आहे 15-20 वर्षापूर्वीचं कॅरेक्टर म्हणून आपण दुसऱ्या गोष्टीने आपण बाकी सगळ्या वेगळं वाटलं पाहिजे. 15-20 वर्षानंतर माणूस सगळ्याच वेने बदलतो. म्हणजे डायलॉग दिल्याच्या बोलण्याचा स्पीड पासून सगळंच बदलतो. ते त्यांनी खूप बारीकीने केलं होतं आणि मला ते खूप छान वाटलं होतं. मी त्यांना फर्स्ट टाइम ज्या वेळेला भेटलो सेटवर, त्यांना तेच सांगितलं की म्हटलं हे मला बघायला खूप आवडलं. कारण फ्लॅशबॅकचे सीन्स आणि आत्ता ज्या आहेत त्यातले सीन्स, त्याच्यामध्ये खूप छान प्रॉमिनंट डिफरन्स आणि खूप सटल. म्हणजे असं नाही की खूप मोठं काहीतरी होतं. सो तो मला बघायला मजा आली होती. नक्कीच. म्हणजे खूप कमाल ऍक्टर आहेत ते, आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. आणि म्हणजे त्यांच्यासोबत सीन करताना मी त्यांना बघत राहते की अच्छा हे असं करतात, आणि मग त्यांच्याकडून मी बरंच शिकले, किंवा ते सांगतात सुद्धा की असं ट्राय कर. तर नक्कीच. नाव घ्यायचं म्हणाले आता कोणीतरी. कोण होतं? हेच उखाणा आता. स्टार जिया. हाय जिया. हाय जिया. पिंकी बद्दल आपण बोललोय, बऱ्यापैकी बोललोय. हो. फिल्टर झालं का? फिल्टर झाला आणि गाण्याकडे लागलाय. सॉरी गाईज, हा असा काहीतरी एक वेगळाच विचित्र फिल्टर लागलाय चुकून मोहिनीकडून. आणि फार हॉरिबल. हा काढतात कसा आता मला माहित नाही. नाही हे बघ, थांब. बॅक टू नॉर्मल. बंटी बद्दल काय बोलायचंय का? आय लव्ह बंटी. म्हणजे बंटीची बोलते मी त्यांना. आणि म्हणजे खरंच कमाल आहेत ते, आणि ऍक्टर म्हणून पण कमाल आहेत. आणि पुढे त्यांचा ट्रॅक बघायला नक्की तुम्हाला मजा येईल. कारण आरके मोहिनीची वाट लावायला बसलाय, पण बंटीला कुठेतरी वाटते की नाही, मोहिनी अशी नाहीये, मोहिनीसोबत चांगलं झालं पाहिजे. तर नक्कीच. तर आता पुढचा ट्रॅक तोच आहे की त्याचा तो भ्रम तुटेल. कार्तिकी बद्दल आपण, हो थँक्यू रुपाली, मी त्यांना नक्की सांगेन. कार्तिकी बद्दल आपण बोलू शकतो. ती कमाल आहे, गोड आहे, माझी दीदू. आणि भले ती थोडी काही काही चुका करते, पण मला तर ती फार आवडते आणि कमाल ऍक्टर आहे, आणि मला तिच्यासोबत काम करायला खूप मजा येते. मी म्हणजे केलंय आपण आता काही एपिसोड्स मध्ये, पण अजून आमचे 1-to-1 कधी सीन्स झाले नाहीये. पण जेवढे केले ते करताना मलाही खूप मजा आली. मुकुंद सोबत आपण गप्पा मारल्यात. ललिता बद्दल काय बोलायचं? ललिता आणि अजिंक्य. ललिताबद्दल काय बोलणार. मी खूप आधीपासून त्यांचं काम बघत आलोय आणि काम सुंदर करतात. दिसायलाही त्या सुंदर आहेत. त्यामुळे सीन्स करताना खूप मजा येते. आणि अगेन मी म्हटलं तसं की सटल काम करणं, असं वाटत नाही की काहीतरी खूप आपण एफर्ट्स घेऊन काम करतोय असं वाटत नाही. खूप एफर्टलेसली डिलिव्हर करतात जे काही करतात ते. त्यामुळे ते आवडतं मला.
हो, मला त्या प्रचंड सुंदर दिसतात श्वेता मेहंदे मॅम, म्हणजेच ललिता, आणि त्यांच्याकडून मी खूप मेकअप टिप्स घेते किंवा डाएट टिप्स घेते. आणि केले सर असे उरका म्हणतात आता. अच्छा. सॉरी, आम्ही इकडे शूट करत असल्यामुळे जरा शूटची घाई आहे आणि असं सगळं चाललंय. चलो अभी एकदा एक आम्हाला नॉक करून गेलेत सर, आमचे डिरेक्टर सर. त्यामुळे आम्ही आता निघू. आमचं शूट सुरू आहे ऑलरेडी, पण खास आज 100 एपिसोड झाले त्यानिमित्त आम्ही लाईव्ह आलोय. आणि तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी खरं तर आम्ही लाईव्ह आलोय. तर असंच प्रेम आमच्यावर दाखवत राहा, करत राहा. आणि नक्कीच पुढचे माइलस्टोन आम्ही जसे क्रॉस करू तेव्हा सगळी अख्खी टीम तुमच्यासमोर लाईव्ह Yes. असेल हे मी नक्की सांगेन. आणि असंच प्रेम करत राहा आमच्यावर. आणि रोज संध्याकाळी 7:30 वाजता ही मालिका बघायला विसरू नका, चलच मराठीवर. मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी. आणि नक्कीच फिल्मी कहाणी आता सुरू होतीये. ट्विस्ट आता येत आहेत. तुम्हाला म्हटलं नवीन कॅरेक्टर ऍड होत आहेत, तर नक्कीच तुम्हाला मजा येईल. बाय 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 जिया. बाय बाय. बाय. सेव्ह कर. शेअर 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 शेअर. एंड करून मग हे करायचं का?